तर इन्कम टॅक्स हा गेल्या वर्षीप्रमाणेच राहणार आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी, सामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। आयकराच्या स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही। अत्यंत महत्त्वाची बातमी बघतो। इन्कम टॅक्स गेल्या वर्षीप्रमाणेच राहणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे। कर रचनेत बदल मात्र केलेले नाहीये। 2024 आणि 25 मध्ये नेमकं कशी कर रचना असेल त्या संदर्भातले आपण ग्राफिक्स पाहतोय। आयकराच्या स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही। गेल्या वर्षी जेब सिस्टीम होती तीच आता आहे। डायरेक्ट टॅक्स मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही। हायलाइट्स आपण या ठिकाणी पाहतोय। निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर केलेला आहे। कॉर्पोरेट टॅक्स घटवलेला आहे आणि 22% तो आणलेला असल्याची देखील त्यांनी माहिती दिलेली आहे। 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर भरावा लागणार नाहीये। तर 3% करपात्र उत्पन्न वाढवल्याची देखील माहिती त्यांनी दिली आहे। अंतरिम अर्थसंकल्पामधल्या हायलाइट्स आपण पाहताय। 10 वर्षांमध्ये $596 अरब एफडीआय मिळालेला आहे। निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर केलेलं आहे। 3 रेल्वे कॉरिडॉर सुरू केले जाणार असल्याची देखील घोषणा त्यांनी या बजेटमधून केलेली आहे। 40,000 रेल्वे कोच वंदे भारतमध्ये बदलणार। वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी काय काय तरतुदी आहेत या संदर्भातली घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे। 9 कोटी महिला 83 लाख सेल्फ हेल्प ग्रुपशी जोडल्या गेलेल्या आहेत। मत्स्य व्यवसायासाठी स्वतंत्र विभाग देखील बनवला गेलेला आहे। त्यामुळे या विभागाला देखील याचा मोठा फायदा होणार आहे। विविध क्षेत्रांसाठी नेमका काय विचार या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेला आहे। सर्वच क्षेत्रांना या अर्थसंकल्पातून काय मिळणार याची उत्सुकता होती आणि हे हायलाइट्स जे आहेत ते आपण या ठिकाणी पाहताय। यंदा 47.66% खर्चाचा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे। 3% करपात्र उत्पन्न जे आहे ते वाढलेले आहे। मत्स्य व्यवसायासाठी स्वतंत्र विभाग जो आहे तो बनवण्यात आला आहे। 10 वर्षात करदात्यांची संख्या वाढलेली आहे अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये दिलेली आहे। इन्कम टॅक्स मागील वर्षीप्रमाणेच आता राहणार असल्याची देखील महत्त्वाची घोषणा त्यांनी केलेली आहे। इन्कम टॅक्स संदर्भातली आयकरच्या स्लॅबमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाहीये। ई वाहनांना आणखी आता प्रोत्साहन देणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। आज देशभरात 149 विमानतळ काम करत आहेत अशी माहिती त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे। त्यामुळे विमान क्षेत्राशी निगडीत सुद्धा त्यांनी माहिती दिली आहे। 517 नवीन विमान मार्ग आता प्रस्तावित केले जाणार आहेत। त्यामुळे आता विमान सेवा किंवा विमान सेवेला देखील आता चालनाच खरं तर या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आहे। 3 रेल्वे कॉरिडॉर सुरू केले जाणार आहेत अशी माहिती देण्यात आलेली आहे। 40,000 रेल्वे कोच वंदे भारतमध्ये आता बदलणार, तर त्यामुळेच भारतातला प्रवास आता आणखी सुखकर होणार आहे रेल्वेनं। हायलाइट्स जे आहेत त्या बजेटमध्ये आपण या ठिकाणी पाहताय। अंतरिम अर्थसंकल्प सादर झालेला आहे। 40,000 रेल्वे कोच वंदे भारतमध्ये बदलणार अशी माहिती जी आहे निर्मला सीतारामन यांच्याकडून देण्यात आलेली आहे। वंदे भारत रेल्वे ही भारतातली एक अत्यंत चांगली सेवा आहे, रेल्वे सेवा आहे ज्याच्या माध्यमातून देशभरामध्ये प्रवास करता येणार आहे। 40,000 डबे नवीन जोडले जाणार आहेत। 9 कोटी महिलांना महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा या ठिकाणी घोषणा करण्यात आल्या। आयकराच्या स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही। सर्वसामान्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी म्हणावी लागेल। हायलाइट जे आहे आपण या ठिकाणी पाहताय। 3% करपात्र उत्पन्न वाढलेलं आहे। 10 वर्षांमध्ये करदात्यांची संख्या जी आहे ती वाढलेली आहे। करदात्यांची संख्या नेमकी किती आहे? इन्कम टॅक्स मागील वर्षीप्रमाणेच राहणार आहे। महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहताय। निर्मला सीतारामन यांनी सर्वच विभागांचा विचार करता या ठिकाणी यावर्षी नेमकं कोणत्या विभागासाठी काय पदरात पडलेलं आहे त्याची माहिती दिलेली आहे। यंदा प्रत्यक्ष करामध्ये कुठलाही बदल नाही। वार्षिक 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर भरावा लागणार नाहीये। कॉर्पोरेट कर घटवलेला आहे। 22% तो आणण्यात आलेला आहे। प्रत्यक्ष करामध्ये 10 वर्षांमध्ये 3% वाढ। तर कररचनेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही। तर 0 ते 3 लाखापर्यंत 2022-23 मध्ये आणि 2023 ते 24 यामध्ये कोणताही बदल नसेल। 0 ते 3 लाखापर्यंत 0, तसंच 3 ते 6 लाखापर्यंत 5%, 9 ते 12 लाखापर्यंत 15%, 12 ते 15 लाखापर्यंत 20% आणि 15 लाखाच्या पुढे 30%च कर द्यावा लागणार आहे। तर कररचनेमध्ये कोणताही बदल यामध्ये करण्यात आलेला नाही। अर्थसंकल्प ज्या वेळेला सादर होतो त्यावेळेला सर्वसामान्यांना हीच अपेक्षा असते की या वर्षामध्ये कर टॅक्स स्लॅब नेमके कसे असतील। मात्र या कररचनेमध्ये यंदा जे जाहीर करण्यात आलेल्या निर्मला सीतारामन त्यांनी या कररचनेमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल केलेला नाही। 2022-23 मध्ये किती लाखांपर्यंतचं उत्पन्न आणि नेमका त्या ठिकाणी टॅक्स स्लॅब काय होता याच्यामध्ये कुठलाही बदल नाही। 2023-24 मध्ये सुद्धा हाच आकडा कायम राहील। तर 3% करपात्र उत्पादन जे आहे ते वाढलेले आहे। 10 वर्षांमध्ये करदात्यांची संख्या वाढलेली आहे अशी माहिती
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. कररचनेमध्ये यावेळेला कोणताही बदल करण्यात आला नाही. 2023-24 मध्ये कोणताही बदल नसेल. Exemplary track record of governance, development and performance. Besides delivering on high growth in terms of gross domestic product, the government is equally focused on a more comprehensive GDP, that is, governance, development and performance. Development of the East. Our government will pay utmost attention to make the eastern region and its people a powerful driver of India's growth. PM Awas Yojana Gramin. Despite the challenges due to COVID, implementation of PM Awas Yojana Gramin continued, and we are close to achieving the target of 3 crore houses. 2 crore more houses will be taken up in the next 5 years to meet the requirement arising from increase in the number of families. For our tech-savvy youth, this will be a golden era. A corpus of 1 lakh crore rupees will be established with 50-year interest-free loan provided.